मित्रो, असा एक प्रश्न आहे की लोक जन्मानं मी श्रेष्ठ आहे म्हणणाऱ्यांच्या सोबत जाणार का लोक कर्मानं श्रेष्ठ आहे याकडे जाणार, असा मला एकाने प्रश्न विचारला. मी असं त्याला सांगितलं, जन्मानं श्रेष्ठ असते असं तुला कोण सांगितलं? जन्माने श्रेष्ठ आहे म्हणजे काय आहे आणि जन्मानं श्रेष्ठत्वाचे काय निकष आहेत हे माहीत आहे का? नाही बाबा, मला तसलं काही माहीत नाही. मला लोक म्हणतात ते म्हणलं मी व सहज विचारायला गेलो. म्हणलं तुम्हाला मला काय माहीत आहे असं तुम्ही विचाराल मला प्रतिप्रश्न? नाही, सहज मी प्रश्न यासाठी विचारायलो, काही माहिती आहे का या श्रेष्ठत्व, जन्माने श्रेष्ठत्वाचे काही निकष आहेत का? आणि काही जण तुला जरी माहीत नसेल बेटा म्हटलं तरी एक त्याचं कारण आहे की आमचं रक्त ओरिजिनल आहे, रक्त शुद्ध आहे. रक्त शुद्ध आहे म्हणून आम्ही श्रेष्ठ आहोत. आता रक्त शुद्ध आहे म्हणजे काय? रक्त म्हणजे ए रक्तगट, ओ रक्तगट, असा रक्तगट या संदर्भात ते म्हणत नसतात. त्यानं म्हटलं रक्तगटाची त्यांनी पण सांगत होता मला, सर या रक्तगटा श्रेष्ठ कनिष्ठ काय असते वगैरे असं. ते रक्तगटाबद्दल ते बोलत नाही, तर आमचं जे मूळ पुरुष आहे, जिथं आमचा जन्म झालाय, आमच्या पूर्वजाचा मुख्य जिथं मानव जातीची सुरुवात झाली, तिथं पासून जे पुरुषाचं वीर्य असते आणि ते स्त्रीच्या योनीत जात असते आणि त्याच्यातून मूल जन्माला येते. म्हणजे ते मग मुलगी असते किंवा मुलगा असते. मग जे हे वीर्य संक्रमण होत जे येते ना, ते वीर्य या मूळ पुरुषापासून जे सुरू झालंय ते आज तागायत ते अखंडित पद्धतीनं वीर्य येत आलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठेही इकडला तिकडला दुसरा कुठलं कोणाचंच वीर्य याच्यात मिसळलेलं नाही. अशा अर्थानं ते श्रेष्ठत्व मानलं जाते. आता आपण या गोष्टीचा उल्लेख याविषयी विचार करू. आता मला सांगा, मूळ पुरुषाचं वीर्य हे पुढं संक्रमित झालं असं म्हणून ते, तर मानव जातीचा लाखो वर्षाचा इतिहास आहे हे आपण समजून घेऊ. थोडं लाखो वर्षाचा इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये हजारो वर्षे विवाह संस्थाच नव्हती. आपण हे प्रॅक्टिकली समजून घेऊ. विवाह संस्थाच नव्हती, विवाह संस्था नव्हतीच. मग हे वीर्य संक्रमण सगळीकडेच होत होतं. आज एखादा बकरा अनेक शेळ्यावर उडतो, तसा हा मानवाचा मूळ पुरुष बकरा अनेक ठिकाणी उडण्याचं काम करत होता. मग अनेकावर उडवत होता आणि मग त्यातून पुढं काही वेगवेगळ्या, जशी जनावर आज एक उडत राहतात, अनेक जण उडत राहतात. एकाच शेळीवर अनेक कळपातले बकरे उडत राहतात. एका कळपातली शेळी आहे समजा, तिला अनेक कळपातले एकत्र आले की उडत राहतात. मग आता तिथं त्या एकाचंच वीर्य असते का, ते कोणाचं असते काही पत्ताच लागत नाही. ती जेव्हा पिल्लू जन्माला देते त्या शेळीच्या पोटातून जे येते ते काय येते, तिचं नर किंवा मादी जन्माला येते. तिथे श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्वाचे काही विषय नाहीत. अशाच स्वरूपाचा माणसाचा जन्म, परंपरा, अशा पद्धतीचा इतिहास आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. हा वास्तव इतिहास आहे. तुम्ही मानव जातीचा इतिहास वाचला तर
असं असताना देखील काही जणांच्या डोक्यामध्ये विषमतेचं जे विष असते ते विष पाजरत आल्यामुळे महापुरुषांना त्रास झाला. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास झाला. त्यांना वर्णानं शूद्र लेखल्या गेलं, कारण ते क्षत्रिय नाहीत म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला. तिथं छत्रपती शिवाजी महाराजाचं उदाहरण घेतो तुम्हाला. त्यानंतर संत तुकाराम महाराजांना शूद्रवर्णीय समजून त्यांना अभंग लिहिण्याचा आणि ज्ञान सांगण्याचा अधिकार नाही, ज्ञानाचे मक्तेदारी किंवा आमच्याकडं आहे असं ज्या वर्णांना वाटत होतं. आम्ही श्रेष्ठ आहोत, तुम्ही कनिष्ठ आहात असं सांगून तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीत बुडवण्यात आले. एवढंच नव्हे तर दुसरा एक महत्त्वाचा संदर्भ मी तुम्हाला सांगतो. जी मराठवाड्याची कन्या संत बहिणाबाई तुकाराम महाराजांचे अभंग ऐकून तुकाराम महाराजांच्या विचारानं प्रभावित झाली. तर इथं याबद्दल डॉक्टर शोभा घोलप यांनी असं स्पष्ट लिहिलंय की तुकारामांची परखड विचारसरणी बहिणाबाईच्या अंतकरणाला जाऊन भिडली होती. तुकारामाच्या काव्यानेच बहिणाबाईंना तुकारामांना गुरु मानाव्यास लावले. म्हणजे एक ओरिजिनल काव्य, अतिशय प्रतिभावंत काव्य जे काही आहे त्या काव्याने तुकाराम महाराजांकडे बहिणाबाई ओढल्या गेल्या. आणि ह्या बहिणाबाईंची विचारधारा तुकाराम महाराजांचा प्रभाव पडल्याने इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेची चिकित्सा करणारा ठरला. ते चिकित्सा करणारे अनेक अभंग त्यांचे आहेत, ते पुन्हा आपण बघूया. मग तुकाराम महाराजांची भेट घ्यावं असं बहिणाबाईला वाटलं, म्हणून तुकोबारायांची भेट घेण्यासाठी त्या देहूला येण्याचं ठरवलं. आणि पण एका शूद्रवर्णीय संत तुकाराम महाराजांना गुरु मानणं, बहिणाबाईचे जे पती होते बुद्धीने जरी एवढे असले तरी जातीय आणि वर्ण अहंकारानं एवढे होते, त्यांना त्या रत्नाकर पाठकांना ते आवडलं नाही. शूद्रवर्णीयाला तू गुरु मानतेस का असा म्हणून प्रारंभी त्यांनी बहिणाबाईचा छेड केला. कारण ते ब्राह्मण जाती वर्णाचे काय होते, अभिमानी होते पाठक. आणि मग शेवटी त्यांना सुद्धा गुणवत्तेचं महत्त्व, विकासाचं महत्त्व सुज्ञ माणसाला जसं अगोदर कळते, पण आपल्यातलं काही मूर्खपणा असेल, अज्ञान असेल, पण या अज्ञानाचे पट्ट्या दूर झाल्यानंतर आणि कोणीतरी केल्यानंतर आपल्यालाही गुणवत्तेचं महत्त्व पटतेच. तसं या ठिकाणी तुकाराम महाराजांचं महत्त्व शेवटी रत्नाकर पाठकांना पटलं. तुकारामांच्या सेवेत काही काळ घालण्याचं त्यांनी ठरवलेले आहे. हे सगळे संदर्भ तुम्हाला ग्रंथात सापडतात. बहिणाबाईचं ते देहूगावी तुकारामांकडे आले, संत तुकाराम महाराजांकडे आले. प्रत्यक्ष तुकाराम महाराजांचं त्यांनी दर्शनही घेतलं. कथा कीर्तनाचा, मार्गदर्शनाचा, सहवासाचा काही काळ लाभ झाला. आणि मग बहिणाबाईंच्या काव्याला असा अतिशय एक दर्जा निर्माण झाला त्या ठिकाणी. म्हणजे संतांच्या सहवासामध्ये, गुणी माणसांच्या सहवासामध्ये आपला विकास होतो हे चांगल्या माणसाला माहीत असते. म्हणून कोणीही जेव्हा सावलीला जाणं किंवा सहवासानं जाणं किंवा नेतृत्व स्वीकारणं, तेव्हा गुणवत्तेचं, विकासाचं नेतृत्व समाज स्वीकारत असते. याचे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जेव्हा सावलीला जाण्याची वेळ येते, लोक झुडपाच्या सावलीला जात नसतात, वटवृक्षाच्या सावलीला जात असतात. वटवृक्ष आणि झुडूप आहे असं समजा.
आणि मग वटवृक्षाच्या सावलीला जायचं सोडून कोणी झुडपाच्या सावलीला येईल का? झुडपाने कितीही जाहिरात केली माझ्या सावलीला या, किंवा कितीही विनवणी केली झुडपाने, आणि झुडूप जरी म्हणाला अरे ते वटवृक्ष, ते वटवृक्ष नाही, ते झुडूप आहे आणि मीच वटवृक्ष आहे रे, खरा वटवृक्ष आहे, मीच ओरिजिनल वटवृक्ष आहे रे, जरी कितीही जरी नरड खोरडून सांगू लागला तर झुडूप हे झुडूप असते. आणि झुडूप सावली देत नाही, झुडूप माऊली होत नाही. ही गोष्ट सुज्ञ माणसांना माहीत असते. म्हणून झुडपाच्या सावलीला न जाता लोक वटवृक्षाच्या सावलीला येतात, हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. हे मग तुकाराम महाराजांना गुरु मानणं जसं रत्नाकर पाठकांना अगोदर आवडलं नव्हतं, तसंच मंबाजी भट्टांना देखील ती गोष्ट आवडली नव्हती. कारण मी ब्राह्मण असून सुद्धा मला गुरु न मानता शूद्रवर्णीय संत तुकाराम महाराजांना तुकाराम मानला, असं म्हणजे ते एकेरी उल्लेख करतात ना. ज्यांच्या डोक्यामध्ये ना कुळाचा अभिमान असतो, जातीचा अभिमान असतो, वर्णाचा अभिमान असतो, आणि जन्माने आम्ही श्रेष्ठ आहोत असा अभिमान ज्यांचा असतो ना, ते इतर समाजातल्या गुणवंत माणसाचा, विकास पुरुषाचा देखील एकेरी उल्लेख आणि तुच्छतेने उल्लेख करताना तुम्हाला दिसतात. त्याची परंपरा खूप मोठी आहे आणि ती आजही तुम्हाला अवतीभोवती कोणी दिसत असेल तर तुम्ही त्याचा शोध घेऊ शकता. तर त्या तुकाराम महाराजांचा उल्लेख ते एकेरीच करायचे. तर ते एकेरी उल्लेख कधी एकेरी उल्लेखांची भावना शुद्ध असेल, पवित्र असेल, आदराची असेल तर आपण समजू शकतो. कधी काही समाजामध्ये वडिलांना बाबा इकडी ये म्हणतात. आता बाबा इकडी ये एकेरी या हे आधारवाचक असं समजलं जातं, इकडी ये. पण तिथे इकडी ये म्हणण्यामागे आदर आहे, तुच्छता नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे एखाद्या वेळेस कोणी एकेरी उल्लेख जर होत असेल जरी आणि त्यामागे जर आदर असेल तर त्यावर आपण आदराचा विषय लक्षात ठेवला पाहिजे. एखादी वेळेस चुकून जरी एखाद्या वेळेस तसे उल्लेख झाले तर, किंवा ती परंपरा असेल तर, मग पण हे त्यांच्या मंबाजीकडून छेड व्हायला सुरू झाला. मंबाजी सारख्या दुष्ट दुर्जनाकडून छेड सहन करून देखील बहिणाबाईंनी तुकाराम महाराजांनाच गुरु मानलं. हे लक्षात ठेव. काही जणांना असं वाटतं की त्याला सोडून द्या, मी सोयरा हो, मी तुमच्या जातीचा हो, माझं नेतृत्व मान्य करा रे, मला मोठं करा रे. गांडीत काटकं घालून मोठं करायचं का तुला? मोठं कसं करायचं? मोठं करायचं म्हणजे काय? तुझं योगदान नाही, शून्य योगदान असेल तर तुला कसं मोठं करायचं? हा विचार लोक बोलतात. असं एक काल परवा मी एका ठिकाणी गेल्यानंतर एक म्हणाला की नाही याला मोठं करावं, हे आपला सोयराव होय. मग त्यानं ते म्हातारं म्हणलं की त्याला काय गांडीत काटकं घालून उभा करावं का? याचं काय योगदान असं नाही. काय योगदान आहे सांगा? यानं उगाच आता निवडणूक आला की उभा टाकलाय, ह्याच्या अगोदर काय योगदान दिलंय त्यानं, असं तो म्हातारा चिडून बोलत होता. आम्ही काही बोललो नाही. तिथून आम्ही पुढं निघालो. एक सांगायचा हेतू आहे की लोक असं चिडून बोलत असतात, म्हणून मी तुम्हाला ते चिडल्याचं उदाहरण सांगितलं. आणि तसं काही नाही. आणि तुम्ही जे अवयवाचे उल्लेख असतात ना तोंडामधून येणारे, ग्रामीण भागातले माणसं सरळ असे उल्लेख करतात. त्यांना त्याच्यात काहीही वाटत नाही, त्यांची ती भाषाच आहे. तसं काही नसते. बोलीभाषेमध्ये असे अवयवाचे उल्लेख घेऊन माणसं भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या माती घालू काठी, हा मूळ ओरिजिनल अभंग तुकाराम महाराजांचा पण आहे. इथं तो उल्लेख आहे. इथं त्यामागे भावना चाळवणे, त्या इंद्रियाचे उल्लेख जेव्हा भावना चाळवणे असा असतो, लिंग उत्तेजना जेव्हा असतो, लिंगाचा उल्लेख करताना, तिथं मग ती अश्लीलता असते. पण तिथं विचार प्रतिपादन किंवा आपली भावनेचा आविष्कार
विचाराचा आविष्कार जेव्हा असतो किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचा जेव्हा विषय असतो, तर तिथं अश्लीलता नसते. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यांच्या आत्मा आविष्काराचा तो भाग असतो. काही जणांना हे आवडत नाही. आवडलं नसेल तर काय करतात, बस आवडलं नाही म्हणत असंच लोक बोलतात. तर मी तुम्हाला या ठिकाणी आणखीन एक तुकाराम महाराजासारख्या महामानवाला केवळ शूद्र वर्णीय म्हणून दूर करायचे आणि केवळ जन्माने ब्राह्मण नाही म्हणून त्यांच्या पुढे नमायचे नाही, हे बहिणाबाईच्या विवेक बुद्धीला पटले नाही. म्हणून ती ब्राह्मण म्हणजे कोण याचा शोध घ्यायला सुरुवात केली. अशा पद्धतीचं एक मत प्रतिपादन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे मत प्रतिपादन तुम्ही कोणी केलं या संदर्भात मी तुम्हाला संदर्भ देतो. कुलकर्णी प्रसाद यांचं ते पुस्तक आहे, मराठी संतांची माणुसकी नावाचं. त्यामध्ये ते आहे. बहिणाबाईने जन्म वर्ण आदीने मिळणारे ब्राह्मण पद नाकारले. जन्माने आणि वर्णाने कोणी ब्राह्मण होत नसते. अशा पद्धतीनं त्यांनी म्हणले त्याची चिकित्सा पुढे केलेली आहे. मला या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे, मराठवाड्यातले ही कन्या गुणवत्तेला महत्त्व दिल्यामुळे आणि संत तुकाराम महाराजांच्या सहवासात गेल्यामुळे आज तुकाराम महाराजांची शिष्या म्हणून त्यांना जो सन्मान आहे, त्यांना जो मान आहे, वारकरी संप्रदायामध्ये मंबाजी भटाच्या टोळक्यामध्ये जर ती बहिणाबाई गेल्या असत्या तर बहिणाबाईचा नामोल्लेखही राहिला नसता. असला तर ते खलनायकाच्या पंक्तीत गेल्याचा उल्लेख राहिला असता. म्हणून आपण जाणीवपूर्वक योग्य मग इथले जात पंथ कुळ ह्या अशा फालतू ज्याला श्रेष्ठत्वाचे निकष काहीच नाहीत, जन्माने श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्वाचा कुठल्या कसोटीवर ते टिकत नाहीत, अशा तकलादू बाबींना जवळ घेऊन आणि जे शाश्वत गुणवत्ता आहे, विकास योगदान स्वभाव चांगला असेल, सहकार्य करण्याची ज्यांची वृत्ती असेल, पूर्ण वेळ जे योगदान देत असतील, ज्याच्याकडे ते प्रश्न सोडवण्याची क्षमता कौशल्य आणि काही ज्यांनी त्याग केलेला आहे, अशा माणसांच्या सहवासात अशा माणसांना आपण आपलं गुरु मानलं पाहिजे. अशा माणसाला आपण आपलं नेतृत्व म्हणून स्वीकारलं पाहिजे. तर अशा नाहीतर तकलादू पायऱ्यावरून किंवा तकलादू पुलावरून समुद्र पार करत असाल तर समुद्रात पडून तुम्ही गटांगळ्या खाल ना. आणि जो जबरदस्त आणि ताकदवान पूल आहे त्यावरून जर प्रवास केला तर सुखानं आणि आनंदानं प्रवास कराल. म्हणून तकलादी गोष्टीच्या पाठीमागे समाजानं जाणं म्हणजे आणि जाण्यासाठी जो प्रेरित करतो तशा पद्धतीनं आपल्याकडे लोक वळवण्यासाठी कुठलं तरी विकार पेरण्याचा जो प्रयत्न करतो त्याचं जर वैचारिक दिवाळखोरीचं ते लक्षण आहे आणि ह्या वैचारिक दिवाळखोरीच्या लक्षणाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली पाहिजे. कारण या देशामध्ये जे महापुरुष होऊन गेले, महामानव होऊन गेले, मी तुम्हाला सांगितलं की महामानवाचा छेड झाला, त्यामध्ये संत तुकाराम महाराजाचं उदाहरण दिलं मी, शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं मी, त्यानंतर राजेश्री शाहू महाराजांना सुद्धा एक संदर्भ मी तुम्हाला देतो. राजेश्री शाहू महाराजांना त्यांच्या तुकड्यावर जगणारा जो व्यक्ती होता तो त्यांना वेदाचे मंत्र न म्हणता कशाचे मंत्र म्हणायचा, पुराणातले म्हणायचा. मग महाराजांच्या मित्रांनी सांगितलं, महाराज हे तुम्हाला हा जो तुमचा सेवेकरी आहे तो तुम्हाला वेदाचे मंत्र म्हणत नाही आणि पुराणाचेच मंत्र म्हणतो, तुम्हाला वेदाचे मंत्र म्हटलं पाहिजे.
तेव्हा तो भट्ट म्हणाला की महाराज हे शूद्रवर्णीय असतात, शूद्रांना वेदाचे मंत्र म्हणता येत नाहीत. बघा, म्हणजे महाराजांना तेव्हा असं वाटलं की माझ्या तुकड्यावर जगणारी माणसं मला जर तुच्छ लेखत असतील तर माझ्या समाजाची काय अवस्था असेल, बहुजन समाजाची काय अवस्था असेल, असा विचार करून महाराजांनी तेव्हा परिवर्तनवादी, विज्ञानवादी, प्रागतिक विचाराने समाजाला घडवलं पाहिजे, यासाठी ध्यास घेऊन समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या लोकशाही मूल्यांचा अंगीकाराने आविष्कार करून आपल्या जीवनाची वाटचाल केली. म्हणून आज वैचारिक क्षेत्रामध्ये राजेश्री शाहू महाराजांचा उल्लेख केल्याशिवाय पाऊल टाकता येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला कुठली तरी एक भूमिका घ्यावी लागेल. अशी भूमिका घेतल्याशिवाय, आणि महाराजांना ही भूमिका घेतल्यामुळे प्रचंड छळ आणि त्रास झाला. टिळकांनी त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात टीकाही केली. ते आता खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे लोक छळतील म्हणून, लोक पळवतील म्हणून वैचारिकच भूमिका मांडायची नाही. ही जी कातडी बचावाचं धोरण असेल तर तुम्ही एक नेतृत्व म्हणून पुढे येणार नाही, आणि लोक सुद्धा मग तुम्हाला स्वीकारणार नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर त्रास झाला तर सत्य परेशान हो सकता है लेकिन पराभूत नाही, अशा पद्धतीचा विचार श्री श्री रविशंकरजी यांनी एका ठिकाणी मांडलेला आहे. तो योग्य आहे. तर मित्र, या संदर्भाने मी तुम्हाला सांगतो की हे राजकारणात सुद्धा आता सुद्धा काही माणसांना लोक तुच्छ लेखतात, जन्मानं तुच्छ लेखतात, कुळानं तुच्छ लेखतात. आणि अशा तुच्छ लेखणाऱ्या लोक सोबत राहणाऱ्या माणसं जर या समाजात असतील, आणि तेव्हा परिवर्तनवादी, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी माणसं, राजेश्री शाहू महाराजांना मानणारी माणसं, अण्णाभाऊ साठे, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना मानणारी माणसं, जर परिवर्तनवादी विचाराचा आणि माणसांनी गुणवत्ता योगदान असणाऱ्या माणसांच्या पाठीशी उभं राहणं अतिशय गरजेचं असते. ही गोष्ट आपण या निमित्तानं लक्षात घ्यावी. तरच या देशामध्ये विषमतावादी तत्वज्ञान आपण असं विषमतावादी तत्वज्ञानाला आपण हद्दपार करू शकू. आणि ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. काही जणांचं असं म्हणणं आहे की अमुक एक पक्ष असा एका विशिष्ट जातीच्या वर्चस्वाचा आहे. हा जाती, हे लक्षात ठेवा, एखादा पक्ष मध्ये वेगवेगळ्या लोक जोपर्यंत गेले नाही तोपर्यंत तो पक्ष तुमच्या ताब्यात कसा येईल. म्हणून आपल्याला जर त्या पक्षाचा ताबा घ्यायचा असेल तर त्या पक्षात तुम्ही गेलं पाहिजे ना. दूर राहिल्यानंतर मग तेच राहणार ना. या संदर्भाने सुद्धा काही एक चर्चा आणि विचारविनिमय होणं आणि त्या दिशेनं पाऊल टाकणं अतिशय गरजेचं आहे. सुरुवातीच्या संदर्भात काँग्रेसमध्ये ब्राह्मण चा प्रभाव जास्त होता, पण बहुजन समाजातील नेते जेव्हा काँग्रेसमध्ये गेले तेव्हा मग काँग्रेसमध्ये बहुजन समाजातील नेतृत्वाचा प्रभाव निर्माण झाला. तुम्हाला त्यासाठी तुमचं जितकं संख्याबळ वाढेल तितका तुमचा प्रभाव निर्माण होऊ शकतो. एकदा एका व्यक्तीनं साहित्य संमेलन जे असतं ना, मुख्य साहित्य संमेलन ज्यांचं, आणि मग त्यानं त्या संदर्भात एकाने उल्लेख केला की त्याच्यामध्ये ब्राह्मणी वर्चस्वाचा प्रभाव आहे त्या साहित्य संमेलनावर, आणि त्याच्यामध्ये त्यांचेच सगळे अध्यक्ष ते होतात वगैरे, असं काहीतरी एक जणांनी बोललं. तसं काही नाही. तर तेव्हा कौतिकराव ठाले पाटील असं म्हणाले, प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, तुम्ही हे असं किती दिवस म्हणत बसणार आहात. तुम्ही बहुजन समाजातल्या लोकांनी या साहित्य परिषदेचं सदस्यत्व पत्करावं जास्तीत जास्त लोकांनी, आणि मग तुम्ही ती संस्था तुमच्या वर्चस्व निर्माण होऊ शकते. केवळ टीका करून दूर राहून जमणार नाही, असाही संदर्भ त्यांनी दिला होता.
म्हणजे मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की कुठल्याही गोष्टी सत्तेच्या माध्यमातून तुम्हाला समाजामध्ये परिवर्तन घडवून आणता येते. त्यामुळे सत्तेच्या सोबत राहणं, सत्तेच्या म्हणजे मोक्याच्या जागा पटकवा असं बाबासाहेब म्हणाले होते. तुम्हाला ते शिक्षण क्षेत्रातल्या संदर्भाने, शिक्षणाच्या माध्यमातून नोकरीच्या संदर्भाचाही एक संदर्भ त्यांना जरी होता, तर त्यातून आपल्याला मोक्याच्या जागा त्यांना व्यापक अर्थानं बोलायचं आहे बाबासाहेबांना. तर मग जिथं जिथं मुख्याच्या जागा असतील, मग ते प्रशासनातल्या मुख्याच्या जागा असतील, राजकारणातल्या मुख्याच्या जागा असतील, तुम्हाला प्राप्त करावं लागेल. आणि हे प्राप्त करत असताना तुम्ही तुमचं योगदान, तुमचा स्वभाव, तुमचं कर्तृत्व, तुमचं सहकार्य करणं, तुमचा त्याग, कौशल्य, क्षमता, नेतृत्वाची उंची तुमची वाढवली पाहिजे. आणि त्याच्याच बळावर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमचं सामर्थ्य तुम्हाला निर्माण करावं लागेल. कारण लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला उंचीचं झाल्याशिवाय कसं काय, कर्तृत्वाची उंची तुम्हाला गाठावंच लागेल, तरच तुम्हाला कर्तृत्वाची उंची आहे म्हणतील ना. पण केवळ मी आता अमुकाचा अमुक कोणीतरी आहे आणि तमुकचा कोणीतरी आहे मला म्हणून उंच म्हणा. कोणी लक्षात ठेवा, जर एखाद्या कर्तव्यशून्य असतील, एखाद्याची मुलं कर्तव्यशून्य निघाली, तर ती सुद्धा या विकासाच्या प्रक्रियेतून असे बाहेर फेकले जातात. हे लक्षात ठेवा. अनेक नेत्यांची मुलं तुम्हाला कुठे पुढं आहेत, कर्तृत्व रात्रंदिवस वेळ देतात, कर्तृत्व गाजवतात, त्याग करतात, रात्रंदिवस सेवेसाठी सिद्ध राहतात, म्हणून त्यांचं नेतृत्व राहते. ते रात्रंदिवस झोपले समजा नॉट रिचेबल राहून आणि कुठल्याच योगदानामध्ये जर नसतील, समाज त्यांना बाजूला फेकतो. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या कर्तृत्वाने, तुमच्या गुणाने, कर्तृत्वाने, स्वभावाने, विकासाने, योगदानाने, तुमच्या क्षमता, कौशल्य आणि त्यागाने, तुमच्या नेतृत्वाच्या उंचीने तुम्ही टिकून राहणार आहात. यावर फोकस करा. हे आलतू फालतू विषय, कुळवर्ण वगैरे असले फालतू विषय कोणी सगळत राहतात, ते थोडेसे थोड्याशा कुठल्या तरी स्वार्थापोटी तसले विषय काढत राहतात. त्यांचे कारण वैचारिक जडणघडण झालेली नसते. त्यांच्या आईवडिलांचे त्यांच्या घराण्यामध्ये स्वातंत्र्य, समते, बंधुत्वाचे संस्कार झालेले नसतात. त्यांना तर चांगले गुरु भेटलेले नसतात. त्यांचं ग्रंथ वाचन नसते. त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये ते विषमतेची विषवल्ली असते. त्यामुळे ते तसे नाग जसा विषच फेकतो, तसे ते विषारी पिल्लावळ ते विषारीच बोलत राहणार. त्यामुळे त्याचा एवढा विचार तुम्ही कशाला करत बसता. तुमच्या कामावर फोकस करा, तुमच्या चांगला स्वभावावर फोकस करा, संघटनात्मक बांधणीवर फोकस करा, एकजुटीवर फोकस करा. हीच चर्चा, तेच मी फेसबुकला वाचत असतो, तर लोक त्याच चिल्लर विषयाबद्दल बरेचसं बोलत असतात आणि लिहित राहतात. त्याच्यावर उपयोग होत नसतो. हे त्यासाठी आपण समाजाला सांगितलं पाहिजे, बाबा हे निरर्थक आहे. मला एकानं म्हणलं आज ते श्रेष्ठ आणि कनिष्ठ, हेच कनिष्ठ आणि हे श्रेष्ठ. मग त्याला पण मी झापलं की त्याचे काय निकष आहेत. म्हटलं तू कशाला स्वतःला कनिष्ठ कशामुळे समजतोस आणि त्याला तू श्रेष्ठ कशामुळे समजतोस. त्याचे काय निकष आहेत का तुझ्याकडे? काहीच नाही, काहीच बोलता येत नाही. उगाच बोलायचं, उचलली जेब लावली टाळूला. म्हणून मुळात अभ्यास करा, मानवशास्त्र वाचा, मानवजातीचा इतिहास वाचा, भूगोलाची पुस्तक वाचा. भूगोलातून सुद्धा तुम्हाला तर ते हे सगळं लक्षात येईल. धन्यवाद.